पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल अगदी ओव्हर पिच होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता विजयच्या, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये, कॉन्टॅक्ट झाला नाहीये, कारण फुटवर्क नव्हतं विजयचं फटका मारण्यासाठी. पटोला त्याचा थोडा अभाव बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल आलाय डॉट. दुसरा बॉल घेऊन फार इन कडून गोलंदाजी केली जाते. अंकुश खोत ओव्हर द विकेटने विजयसाठी दुसरा बॉल. ओहो, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, पोस्ट. वा वा वा, काय एफर्ट्स होते. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू हवेत होता, संधी होती, परंतु पॉइंटला RF न चांगला प्रयत्न केला. दोन धावा आल्यात आणि या 2 रन आपलं खातं उघडले संघाचा श्री गणेश. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका, मिड ऑन नाहीये, त्यामुळे आता बॉल चाललाय अलोंग द कार्पेट. उमेश देसाई करा फिल्डिंग. उमेश देसाईचा ढांग्यातून बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 रनसाठी चौकार. विजयच्या बॅट मधून चौकार येतोय. खरं तर या चुका थांबाव्या लागतील. या चुका जर तुम्ही अशा केल्या तर एक मोठा टार्गेट तुमच्या टीमच्या समोर राहील, कारण सेमी फायनलचा सामना तुम्ही खेळताय. या चुका टाळाव्या लागतील. रिकन्सिलेशन करावं लागेल या मॅच मध्ये. या चुकांचं आत्मपरीक्षण करावं लागेल. ओहो, बॅकफुट लागून चॉप केला बॉलला. वाईड यॉर्कर, चांगली लाईन अंकुशची. 1 धाव इथे मिळते आणि या सिंगल ना आता टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 7 धावा धावफलकावरती अखेर. 4 बॉलचा खेळ संपला, धावा आहे स्कोर बोर्ड होती 7. पॉवर प्ले मध्ये फारशी चांगली सुरुवात झाली नाही असे मी म्हणेन, कारण अंकुशनं सुरुवात चांगली केली. बॅटिंग करत असताना 7च धावा 4 बॉल मध्ये आल्यात. ओहो, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल धाव नाहीये. पॉइंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आरेफ कडून, त्यामुळे धाव येणार नाहीये. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. म्हणजे आज अंकुशनं पहिल्या सुरुवातीच्या 2 मॅचेस मध्ये थोडीशी खर्चिक गोलंदाजी केली, परंतु या सेमी फायनलच्या मॅच मध्ये काहीतरी आता कानमंत्र घेऊन आलाय. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि लेन बॉलचा वापर सातत्याने त्याने केलाय. ओहो, इनसाइड आउट इनफिल्डच्या बरोबर एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचा अगदी कॉपी बुक स्ट्रोक. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन अमरच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हर मध्ये धावा हे स्कोर बोर्ड होती. बिनगडीबाद 11. 5 बॉलच्या तुलनेने या बॉल वरती तुम्ही जर पाहिलं आपल्या स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले, तर ओव्हर पिच बॉल होता. क्रीज पासून अगदी 4 मीटरच्या अंतरावरती 2 मीटरच्या अंतर 2 आणि 4 मीटरच्या अंतरामध्येच म्हणजे बॉल टाकला होता आणि खूप चांगला ड्राईव्ह केला. इनफिल्डच्या वरून एका क्रिकेटचं मादक सौंदर्य, कॉपी बुक स्ट्रोक, पुस्तकी फटका ज्याला म्हटलं जातं, तो लगावला अमरला आणि चौकार वसूल केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा की स्कोर बोर्ड होती 11. 11ला जुनी विकेट आली नाहीये. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आला. फार एंड कडून गोलंदाजी केली जाईल आणि ते सेकंड ओव्हर मध्ये आता आय थिंक बाबाला पाचारण केलाय. संतोष उर्फ बाबा, कारण सेकंड मॅच अगदी बाबाच्या गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना जिंकला. 50 पेक्षा जास्त धावांचं आव्हान होतं. जेनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी अमोल चिंगनना अक्षरशः पलता भुईपुडी केली होती, परंतु बाबा आला तसा बाबाने विकेट काढली आणि तिथून मात्र कमबॅक झालं आणि त्याच कारणाने आता सेकंड ओव्हर मध्ये बाबा आलाय. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बॉल आशालभूत नजरेने सोडला आणि आशालभूत नजरेनंच विजूनं पाहिलं, परंतु पंच काय निर्णय देत नाहीयेत. म्हणजेच काय तर हा एक्झॅक्टली बॉल डॉट आलाय.
11 धावा झालेत. पुन्हा एकदा लोवर फुलटोस बॉल ऑफ ड्राय केलाय. अंकुश खोत एका टप्प्याने बॉल उचलणार, फेकी केली जाईल ते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु कलेक्शन चांगलं झालंय. एकच धाव इथे मिळताना दिसेल विजयला. आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 12. 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12ला अजूनही विकेट आली नाहीये, परंतु जो पॉवर प्ले फोडताचा प्रयत्न केलाय तो फारसा फोडता आला नाहीये. 11 धावाला पॉवर प्ले मध्ये. ओहो, शॉर्ट बॉल उडवलाय थ्रू द कव्हर. अंकुश राखे, परंतु तो बनेल तिथे प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून अमरच्या बॅट मधून येतो हा चौकार. अंपायर चौकार आहे का 6? चौकार. येस, 4 रन येतात अमरच्या बॅट मधून आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 16 रन. 16 धावा झालेत. ओहो, खोलबा टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे अंकुश. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी आहे. एकच धाव मिळताना दिसेल अमरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 17 धावा. ओहो, जास्त बाहेर टाकलाय पंच. आता विकास सांगतात की हा बॉल वाईट आहे. खूप चांगली पंचांची भूमिका आज विकास देवरे असतील, आमचे मित्र शशी मेहेर, त्यानंतर दत्ता मेहेर याने खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. ओहो, थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न इथे पडल्यानंतर पंच सांगतात पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी बाबाची. लाईन खराब, लाईन पासून भरकटलाय. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा झालेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय सेकंड ओव्हर मध्ये. हे 2 एक्स्ट्रा आलेत. 19ला अजूनही विकेट आली नाहीये. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला मिड विकेटला. रवी महाराज डीप मधून येतोय. चांगली फिल्डिंग, तिथे एकच धाव मिळताना दिसेल विजूला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 2-0. 20 धावा झाल्यात आतापर्यंत. 1.5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर ST11 गणेशवाडी या टीमने टॉस जिंकला या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 2 मध्ये आणि प्रथम गोलंदाजी करतायत. ओहो, कॅच इटचा कॉल. अवे फ्रॉम द बॉडी. फुटवर्क नव्हता अमरचं. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली आणि बॉल विकेट किपरच्या सचिन देसाईच्या हातामध्ये. खूप चांगला झेल कंप्लीट केला आणि ते शेवटच्या बॉल वरती तर पहिली विकेट गमावली मी म्हणेन श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपी टीमनं. अमर बॅक टू द पॅव्हिलियन. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1 गडी बाद 20. नवीन फलंदाज न्यू बॅटर सचिन आलाय मैदानामध्ये. 10च्या सरासरीनं धावा आलेत 20. या ओव्हर मध्ये जर पाहिलं, पहिल्या ओव्हर मध्ये धावा जर पाहिल्या तर 11 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये धावा आल्या 9. म्हणजे चांगला आता कमबॅक झाला. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20 धावा झालेत. आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बघा मैदानाच्या बाहेर जी सिलेरिओ गाडी आहे MH14 GA6992 या क्रमांकाची गाडी, त्यानंतर एक MH06W 3.82 या दोन्ही क्रमांकाच्या ज्या गाड्या आहेत त्या लवकरात लवकर तिथून काढून घ्यायच्या आहेत, अन्यथा त्या गाड्यांची हवा काढली जाईल. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 रन कृष्णा देसाई पहिल्याच बॉलवरती चौकार आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
ओहो, हा बॉल चांगला. कृष्णानं पडल्यानंतर स्विंग इन स्विंग केला बॉल आतमध्ये आला. ऍक्शन रिप्ले जर पाहिलं याचं तर आपल्याला इंटरेस्टिंग असेल. पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल पडल्यानंतर काय आतमध्ये आणला. वा, काय टेलिकास्ट आहे सुपर टेनिस क्रिकेटचं. ओव्हर पिच बॉल उडवला. वा भाई वा. टाटा बाय बाय. बॉल सीमारेषा पलीकडे 6 रनसाठी षटकार. विजूच्या बॅटमधून सिक्सर. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 30. अगदी ओव्हर पिच बॉल टाकला होता, थोडासा पुढे टाकला आणि त्याचा समाचार घेतला विजूनं 6 रनसाठी. ओहो, बॅटची कडा. तिथे पहा विकेट किपरनं थोडासा गलथानपणा दाखवलाय. सचिन देसाई ही महत्वाची विकेट होती. 1 धाव इथे मिळते आणि या सिंगलला टीमची धावसंख्या 31. शेवटचे 2 बॉल शिल्लक या इनिंगचे. पहिल्या सेमीफायनल मध्ये लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं फायनलचं तिकीट प्राप्त केलंय. फायनल मध्ये दाखल होणारा तो पहिला संघ ठरला श्री वाघजे देवी चषक या स्पर्धेचा. ओहो, पुन्हा एकदा फिरवलाय. चांगली गोलंदाजी. ते रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बघा आता नॉट आउट. इथे फलंदाज बाद, तिकडे नॉट आउट, इकडे बाद. म्हणजे रन कंप्लीट होणार नाही. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. 31 ला 2. शेवटचा 1 बॉल शिल्लक. नवीन फलंदाज जयेश बॅटिंग साठी चाललाय. परंतु स्ट्रायकिंगला विजय, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार चौकारांची आतषबाजी पाहिलेली आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 31, 2 गडी बाद. ओहो, व्हॉट अ शॉट. काय फटका. समोर फोर्स करत ऑन दी अप. बॉलला उडवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय विजून षटकार. 37 धावा झाल्या. 38 धावांचं लक्ष आहे. 38 टू विन. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. ऍक्शन रिप्ले जर पाहिलं तर हा बॉल भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल का पिक केला बॉलला थ्रू द कव्हर. आजच्या दिवसातला हा सर्वोत्कृष्ट फटका. शॉट ऑफ डे पहा ऑन दी अप. व्हॉट अ स्ट्रोक. अडतीस धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 38 टू विन. चला लगेच एनपी टीम आपण मैदानामध्ये उतरायचे कारण 5 वाजलेले आहेत. अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत.
चला बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये 38 धावांचं लक्ष आहे. 12.33 सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता S11 गणेश मेडे टीम कडून सलामीची जोडी सुजित खोत आणि सचिन देसाई. हवर आलाय पहिल्या पॉवर प्ले मध्ये. अमर ओव्हर द विकेटने सुजित साठी पहिला बॉल. पहिलाच बॉल फिरवला. स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये ठेवला तिथे प्रोटेक्शन. एकच धाव मिळताना दिसेल. खरं तर हा हाफ ट्रॅकर होता. हा कुठेही मारता आला असता परंतु एक्साइटमेंट जास्त होती. बॅटचा चेहरा लवकर क्लोज होत होता आणि त्यामुळे मिसटायमिंग स्ट्रोक झाला. पहिल्या मॅच मध्ये 46, दुसऱ्या मॅच मध्ये 58 धावा नॉट आउट. काय फटकेबाजी केली आज सुजितनं. आता सेमीफायनलचा सामना तुम्ही खेळता. 38 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पहिल्या सिंगलला आपलं खातं उघडलं. तर सचिन देसाईला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. अमर बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार. दुसरा बॉल बिग हिट केला. सचिन ने खेचून मारला. ये भिंगरी शॉट है. खींच के मारा. सचिन देसाई इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल सीमारेषा पार येतोय. सचिनच्या बॅट मधून सिक्सर. हाफ ट्रॅकर गोलंदाजी होते. खींच के मारा. सहारनच्या मदतीनं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. ओहो इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. थोडासा बॅक ऑफ लेन टप्पा मागे ठेवला. वेट अँड पॉजची पॉलिसी करायला पाहिजे होती सचिन, परंतु बॅटचा स्विंग, बॅटचा चेहरा लवकर क्लोज. त्यानंतर बॉल उशिरा आला विकेट किपरच्या हातामध्ये. हीच तर खासियत आहे अमरची. थोडीशी गती काढली होती पहिल्या बॉलच्या तुलनेने या बॉल वरती. डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा खेळ 7. ओहो पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल सोडला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिथेही थर्ड मॅन बीट झालाय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा मिळताना दिसत आहेत सचिनला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 9 रन. 9 धावा. 4 बॉलचा खेळ संपला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 करायचे आहेत या मॅच मध्ये. सोपं नाही आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे. ओहो बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. ड्राईव्ह करत असताना फटका फसलाय सचिनचा. 1 धाव इथे मिळताना दिसेल आणि या सिंगलला आता टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. क्रिकेटचा एक मॅजिकल आकडा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. 10 रन 10 लॉस ऑफ नन विकेट. आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉल वरती आता सुजित खोत कसा रिॲक्ट होईल या बॉल वरती आपल्याला बघायचं आहे. इथून जर विकेट आली तर कमबॅक होईल इन पे या टीमचं आणि इथून जर मोठा फटका आला तर मात्र. आणि तो फटका फसलाय. कॅच इटचा कॉल आहे. सचिन बॉलच्या खाली परंतु फायदा नाहीये. बॅटच्या टोईनला बॉल लागला. फेकून दिलाय. खाऊ कॉर्नरच्या वरून बॉल सीमारेषा पार. सुजितच्या बॅट मधून येतो हा सिक्सर. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 38 करायच्या होत्या. 12 दोन्ही म्हणजेच आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपी साठी. इथून जर विकेट आली तर मात्र मॅच मध्ये कमबॅक येऊ शकते, होऊ शकतो. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय हर्षद. मागच्या मॅचचा हिरो. त्याने सामनावीराचा पुरस्कार. काय चांगली ऍक्शन आहे हर्षदकडे. लेफ्ट आर्म सीमर आहे.
आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जास्त काढतो. आउटस्विंग चांगला आहे. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती आणि बॉल थोडासा थांबून येतो हर्षदचा. ओव्हर नंबर 2 मध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. सामना अजूनही सोपा झालेला नाहीये SD11 गणेश वाडिया टीम साठी. ओहो उडवलाय डाऊन दी ग्राउंड फटका आणि बॉल आता झेल सोडल्यानंतर पहा तिथे एकच धाव मिळताना दिसेल. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. ताकद थोडीशी कमी पडली सचिन देसाईची. आता 11 बॉल मध्ये अजूनही 21 रनची गरज आहे. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर आणि त्याला उडवला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. सुजितच्या बॅट मधून सिक्सर. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. सुजितला एकतर पुढे टाका एक तर मग मागे बॅक ऑफ हँड. परंतु शॉर्ट ऑफ लेंथ टाकणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातंय हा षटकार कुठे मारलाय आणि 6 रनच्या मदतीनं तर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 23 धावा झाल्या. 23 ऑन बोर्ड. वन हायडेड कॅच बल काढला. आता मजा येईल या मॅच मध्ये. आता दबाव वाढला जाईल. सुजित खोत शॉट सिलेक्शन चुकीचं झालं. मी मगाशी उल्लेख केला लगेच ट्रॅक चेंज केलाय. इथे गोलंदाजानं एकतर ओव्हर पिच टाका एकतर मागे टाका. ओव्हर पिच टाकला आणि ड्राईव्ह करत असताना बॅटची कडा घेतल्यानंतर काय थर्डमॅनला झेल टिपलाय. बल काढला मुंबईच्या भाषेमध्ये. खूप चांगला झेल. थर्डमॅन रिझन मध्ये जयेशनं पकडलाय. 23 धावा झाल्यात. अजूनही करायच्या आहेत 15 धावा. 9 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. या मॅचची आता कहाणी बदलत चाललेली आहे. थोडासा दबाव वाढत चालला. SK सचिन कदम बॅटिंग साठी आलाय. ओहो स्विंग इन मिस. फिरवला बॉल भोवऱ्यासारखा. काय गोलंदाजी करतोय हर्षल. 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 15 बॅकफुट वर जात असताना खेळला तर तो तुम्हाला बॉल पिक करता येईल. परंतु ओव्हर पिचला तुम्ही फ्रंट फॉरवर्ड केला तर मात्र असाच घटना घडतील. काय गोलंदाजी करतो हर्षल. 8 बॉल मध्ये अजूनही 15 करायचे आहेत. वॉड मॅच. मामा वर्सेस भांजे. हो शॉर्ट बॉल उडवलाय. मी मगाशीच उल्लेख केला बॅकफुटवर केला तर तुम्हाला खेळता येईल आणि ते तसंच केलं SK न. बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच फटका मिड विकेटला क्लिअर करतोय षटकार. सचिन कदम SKच्या बॅट मधून सिक्सर आलाय. म्हणजे आता 9 धावांची गरज आहे. 7 बॉल 9 रन. सामना आता सोपा होत चाललाय. ओहो कठीण बनेल. कॅच इटचा कॉल आहे. मिडॉन आता मागे येतोय आणि खूप चांगला झेल पकडलाय. षटक संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30 म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. सहा बॉल आणि 9 रनची गरज आहे. 6 चेंडू 9 रन हे समीकरण या मॅच मध्ये. SKला गरजच नव्हती हा फटका खेळण्याची. आता केडी कृष्णा देसाई बॅटिंग साठी आलाय. जोपर्यंत सचिन देसाई एक मास्टर माइंड कॅप्टन आता मैदानामध्ये आहे. बघूया आता कसं युटिलाइज करतील हे 6 बॉल हे आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजीसाठी आला लास्ट ओव्हर मध्ये. राकेश आलाय.
राकेश बॉलिंग मार्क वरती 6 बॉल 9 रन कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे. सामना एका बाजूला झुकतोय तो कधी एका बाजूला झुकतोय. म्हणून मित्रांनो आम्ही नेहमीच सांगतो क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. तुम्हाला सर्वांना वेळ लावला या क्रिकेट खेळानं. राकेशचा पहिला बॉल सचिन साठी. पहिलाच बॉल सचिननं बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. अजूनही सामना कठीण होत चाललाय SD11 गणेशवाडी या टीम साठी. 5 बॉल 9 रन हे समीकरण आहे या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी राकेशची. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आहे. सचिन देसाई फुटमार्क नव्हतं सचिनचं या फटक्या मागे. 5 बॉल 9 रन. हा बॉल वेल लेफ्ट सोडलाय लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल नाहीये. असं वाटते की अंगाला स्पर्श होऊन गेलाय. आशालबूज नजरेनं बॉल सोडला होता परंतु पंचांना कुठलाही निर्णय दिला नाहीये म्हणजे डॉट बॉल आला. 4 बॉल आता 9 रनची गरज आहे. चांगली गोलंदाजी राकेश यांची. ओहो चांगला फटका ऑन साइडला केला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव इथे कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव सुद्धा आता कंप्लीट केली जाईल का? सचिन धावला. 3 धावा इथे मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे आता 6 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 बॉल मध्ये. 3 चेंडू 6. आता स्ट्राईक रोटेट झाली. आता कृष्णा देसाई आहे स्ट्राईक वरती. 3 चेंडू आणि 6 धाव. एका मोठा फटक्याची गरज आहे परंतु राकेश तसा होऊन देणार नाहीये. राकेशनं वेगवान चेंडू टाकलेत. चांगली गोलंदाजी सध्या तो करतोय. 3 चेंडू 6 रन. 6 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील या मॅच मध्ये. ओ क्लीन बॉल. युबी साहेब हिट. फलंदाज बाद. दांडी गोल केली. चांगली काठी काढली राकेशनं कृष्णा देसाईची. आता 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6. आता बाबावरती दबाव वाढलाय कारण आता नवीन फलंदाज येणार आहे तो बाबा आहे संतोष. 2 बॉल 6 रन. हा सुजित बाद झाल्यानंतर कशी परिस्थिती होते. एकही फलंदाज असरदार ठरत नाहीये. हा इतिहास आहे SD11 गणेशवाडी या टीमचा. कारण प्रेशर घेतात दबाव घेतात आणि दबावामध्ये ते खेळत असतात. परंतु मित्रांनो एका खेळाडूचा क्रिकेट हा खेळ नाहीये. 11 खेळाडूचा खेळ आहे. त्याच्यामुळे जिद्द चिकाटी मेहनत करा. यश तुमच्या समोर अगदी येईल. 2 बॉल 6 रनची गरज आहे. वर्ड ऑफ मॅच. काय राकेशनं कमबॅक केलं या मॅच मध्ये. राकेशचं मी कौतुक करेन. काय गोलंदाजी केली राकेशनं. अगदी योग्य टप्प्यावरती अचूक सटीक लाईन अँड लेनची गोलंदाजी राकेशची राहिली. हे 2 बॉल आता 6 करायचे आहेत. बाबा थोडासा वॉर्म अप करतोय. 2 बॉल 6 रन. एका मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु तसं होऊन देत नाही राकेश कारण त्याने करामाती गोलंदाजी केली. ओहो फिरवला बॉल आणि बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. खराब गोलंदाजी. शॉर्ट बॉल होता. बाबानं 4 धावा वसूल केल्यात म्हणजे 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे. 2 धावा काढाव्याच लागतील या मॅच मध्ये. 1 चेंडू 2 धावा. वर्ड ऑफ मॅच. मित्रांनो ही मॅच आवडली असेल तर या मॅच साठी टाळ्या झाल्या पाहिजे. वर्ड ऑफ मॅच. रोमहर्षक सामना. काय मॅच रंगली. 1 बॉल 2 रन असं समीकरण आहे या मॅच मध्ये. कसा युटिलाइज होईल हा बॉल हे बघायचा. कसा रिॲक्ट होईल बाबा राकेशच्या समोर हे बघायचा. 1 बॉल 2 रन. बॉल फिरवला. कॅच हिटचा कॉल आहे. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे पडलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा सचिन प्रयत्न करेल का कारण शॉर्ट रन असली तर मग परंतु नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत आणि हा सामना जिंकलाय SD11 गणेशवाडी या टीमनं. हा जर झेल झाला असता तर ही मॅच बनली असती. MP संघ जिंकला असता परंतु तिथे झेल सोडला. चला लगेच टॉस करून घ्या.